मी आता बसलेले आहे वरांडामध्ये, सर्वांना दिलं आणि भरपूर जणांना आता असं वाटतं कोमल तुम्ही असं हेल्दी वगैरे जेवण करतात आणि त्याच्यामध्ये आता ही भजी वगैरे. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. सकाळपासून कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि हे जे डोर आहे ना आपण लावून घेतो, कारण की पावसाचं जे पाणी आहे ना ते असं आतमध्ये येतं, त्यामुळे हे सगळे डोर्स आम्ही लावून घेतलेले आहे. आणि इतकं सुंदर वातावरण दिसते ना पावसाचं, तुम्ही बघू शकता. हे बघा, आणि पाऊस पण असा जोराचा यायला लागलेला आहे. आणि ही तर आहे ना, मी बॅकयार्डची साईड दाखवते, समोरून तुम्हाला दाखवते किती सुंदर असं वातावरण झालेलं आहे. आणि हे बघा सगळं लावून घेतलेले आहे डोर्स. हे बघा किती छान दिसते बघा ना वातावरण, मस्त. तर सकाळी व्हिडिओला स्टार्ट केला होता, तुम्ही बघितलं, पाऊस खूप झाला होता आणि आता म्हटलं चला व्हिडिओला कंटिन्यू करते. आणि मी पुदिना चटणी बनवली होती जेव्हा मनोजने ब्रेकफास्ट आणि लंच बनवलं होतं. तर भरपूर जण म्हणतात कोमलताई तुझं ती पुदिना चटणी इतकी छान हिरवीगार दिसत होती, आम्ही जेव्हा बनवतो ती अशी काळी पडते. तर मग मी पुदिना चटणी कशी बनवते हे मी व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे, पण ती काळी पडू नये म्हणून मग मी काय करते हे पण दाखवते. आता पुदिना चटणी बनवायची आहे, आता भजी बनवते. तर आता भजीसोबत मी लाल चटणी पण बनवते. तुम्हाला खूप वेळेस दाखवले होते जेव्हा मी वडे बनवत होते तेव्हा मग मी चटणी बनवली होती, म्हणून सांगितलं ती चटणी नको बनवू, तू पुदिना चटणीच बनव. आणि 2 प्रकारची भजी बनवणार आहे, एक बटाट्याची आणि दुसरी कांद्याची. आणि बटाटा भजी परीला आवडतात खूप आणि त्यामुळे मग मी ते पण बनवते. 2 प्रकारची तरी असले पाहिजे, नुसतं कांदा भजी नको. आणि मग जास्त अति वेगवेगळे पदार्थ बनवायचा विचार केला तर मग ते जास्तच होऊन जातं, त्याच्यामुळे म्हटलं ॲटलिस्ट 2 प्रकारची तरी पाहिजे. आणि आता मी काय करते, आपल्या गार्डनमध्येच पुदिना आहे, तर आता पुदिना तोडते. गार्डनमधला फ्रेश पुदिना तोडल्यानंतर मग चटणीची जी चव आहे ती अजूनच वाढते. चला अगोदर पुदिना तोडूया आपण. फुलं पण आली पुदिन्याला ना, बघा या साईडला पाणी घ्यावं लागेल आपल्याला, निवडून घ्यावं लागते. हे ना कट नाही करता ना, एकदम असं जाड जाड झालं. ते कोवळी पानं आहे तेच बघून घेते, कारण त्याच्यावर असे डाग दिसत आहेत. हो बाबू, त्याला त्याला काय म्हणतात माहिती का? पुदिना, पुदिना म्हणतात त्याला. पुदिना म्हणतात त्याला. टोमॅटो साले आता अजून ते डेली येतात बघू ना. आणि तिने स्ट्रॉबेरीज होते पण आणि सगळे खाऊन घेतलं. बोला कात्री ते मला खूप पुदिना आलेला आहे, जेवढा लागणार तेवढा घेते. मग टोमॅटोज घ्यायचे का? नाही, मला असं वाटतं एवढं इनफ, एवढा पुदिना इनफ आहे, कारण की यामध्ये कोथिंबीर पण असणार आहे. त्यामुळे याला परत फुलं यायला लागेल. 2दा सीझन असतं म्हणजे समरमध्ये, वर्षातनं 2दा सीझन असतं येतं आणि परत मग 1-1.5-2 महिन्यानंतर परत पानं निघून जातात, परत येतात फुलं. आणि इथे पण सेम तसंच आहे. परफ्यूम ट्री सांगितलं का तुम्हाला व्हाईट कलरचं, आणि मग त्याला पण आता कळ्या यायला लागलेले आहे. दोन्ही दोन्ही झाडं आहे ना, त्यांना 2-2 वेळेस आता सीझन येतो फुलाचं. पहिले व्हाईट होते ना. मी बटाटा भजी पण बनवते. बटाटा भाजी दोघांनी हँडवॉश करून घ्या. आता मी पुदिन्याची चटणी कशी बनवते तुम्हाला दाखवते. मी पुदिना स्वच्छ निवडून धुवून घेतला, त्यामध्ये कोथिंबीर टाकली. जेवढा पुदिना आहे तेवढीच मी कोथिंबीर घेतली अंदाजे. जर तुम्ही एक एवढा असा पुदिना घेतला तर कोथिंबीर पण तेवढीच घ्या. त्यानंतर मी जिरे टाकलेले आहे, 1 हिरवी मिरची, यामध्ये लसूण जात नाही, आणि
मी फक्त हिरवी मिरची टाकते आणि दह्याचं कुठं गेलं हां. तर यामध्ये मी ॲड करते दही. आणि दही टाकल्यानंतर तुम्हाला पाणी टाकायचं नाही आहे, कारण की दह्यामुळे चटणी ऑलरेडी पातळ होते. जर तुम्ही पाणी टाकलं ना तर एकदमच पाण्यासारखी होऊन जाणार ती चटणी. त्यामुळे मग ट्राय करा पाणी नको टाकायला. आणि त्यामध्ये तुम्ही बर्फ पण टाकू शकता. बर्फामुळे काय होतं, चटणीला आहे ना असा छान ग्रीन कलर राहतो. पण मी आता दही यूज करते. तर यामध्ये आपल्याला लिंबू पण आहे ना पिळायचा आहे. आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मीठ. नॉर्मल आपण जसं ग्राइंड करून घेतो तसं ग्राइंड करून घेतो. आणि तुम्ही बघू शकता चटणीला एकदम छान कलर आलेला आहे. आणि असं वाटतं पण एवढी चटणीला इनफ होते ॲक्च्युली, कारण की खूप असं चटणीला लावून लावून नाही खात. म्हणजे आमच्या घरात जेवढी चटणी खातात तेवढी मी बनवलेली आहे. असं छान कलर येतो. मिनसारखं कलर दिसते, टी शर्ट सारखं. तर ही पुदिन्याची चटणी रेडी आहे. ज्यांनी मला कमेंट केली होती तर त्यांच्यासाठी ही स्पेशल रेसिपी मी दाखवलेली आहे. सिम्पल आहे खूप. आणि लगेचच क्लीन करून घेते मी, जेणेकरून का मिक्सरचं भांडं स्पेशली ना असं क्लीन करून ठेवत जायचं. कारण की काय होतं, असं पाण्यात ठेवलं ना तर याच्या खालचं जे आहे ना मशीन ते खराब होतं. आणि मिक्सरच्या भांड्याची जी खालची जागा आहे ना तर ती पण अशी काळी होऊन जाते. म्हणून मग मी काय करते, काय ग्राइंड केलं ना तर बाकीचं ठीक आहे, पण मी मिक्सरचं हे भांडं अगोदर क्लीन करून ठेवते. चला आता मला कांदा भजी बनवायची आहे, बटाटा भजी बनवायची आहे. तर मी काय करते, दोन्ही वेगवेगळं मी करणार आहे. बटाटा भजी आहे त्याचं वेगळं पीठ भिजवणार आहे, कांदा भजी आहे त्याचं वेगवेगळं पीठ भिजवणार आहे. सर्वात अगोदर मी कांद्याचं करून घेणार आणि अगोदर मी बटाट्याचं करून घेणार, कारण की ते सोपं आहे थोडंसं जस्ट करून. आणि माझ्या पद्धतीने मी बटाटा भजी कांदा भजी कशी बनवते ते दाखवते. बटाट्याचे मी स्लायसेस करून घेते. आणि ही खरंच खूप छान आहे मशीन. किती दिवस म्हणत होतो, विचार करत होते चिप्स बनवूया ते काय मुहूर्त लागलाच नाही. स्पेशली परीत की मागे लागली होती ना, पण असं वेळच नाही मिळत, काय करणार. केअरफुल एकदा हात कापतो. म्हणजे साईजचं वेगवेगळं करतात, एकदम छोटी साईज, थोडं जाड असं. असं कट करून घेतले मी. आणि याचं पीठ करून घेते आता, रेडी करून घेते याचं पीठ. आणि मग कांद्याचं कर. मला बटाट्याची भजी बनवायची आहे, त्याचं पीठ रेडी केलेलं आहे. यामध्ये मी मीठ टाकलं, डाळीचं पीठ घेतलं, मीठ टाकलं, ओवा टाकलं, कोथिंबीर आणि सगळं मिक्स करून घेते. यामध्ये मी सोडा टाकत नाही. मी कोणत्याच जेव्हा पण मला भजी वगैरे बनवायची असते ना त्या भजीमध्ये मी अजिबात सोडा टाकत नाही. सोडा जरी टाकलं नाही ना तरी पण माझी जी भजी आहे जी क्रिस्पी होतात छान आणि छान फुलतात सुद्धा. आता हे जे बटाटे आहे मी किसून घेतलेले आहे. मला जेव्हा आहे ना बनवायचे असेल तसं एक करून मी टाकलं. आता टाकलं का ते पूर्ण असं म्हणजे असं काय म्हणतात एकदम एकत्र होऊन जाणार. मग ते व्यवस्थित एक करून मला भजी बनवता येणार नाही. म्हणून मग मी ते वेगळं ठेवलेलं आहे त्यामध्ये. आणि आता कांदा भजी मला बनवायची आहे ना तर मी याच्यामध्ये बनवते. सगळ्यात अगोदर कांदा कट करून त्याला स्वच्छ धुवून घेते, जेणेकरून मग कांद्याचा जो तिखटपणा आहे तो निघून जाईल. आता इथं कांदा मी बारीक कट करून घेतले, स्वच्छ धुवून घेतले. यामध्ये डाळीचं पीठ, ओवा, भरपूर अशी कोथिंबीर. आणि यामध्ये आता मी मसाले ऍड करणार आहे. काही लोक फक्त हळद ऍड करतात, कोणी तांदळाचं पीठ पण ऍड करतं, पण मी तांदळाचं पीठ ऍड करणार नाहीये. तर यामध्ये आता आपण धने पावडर टाकूया. मला आवडतं म्हणून मी थोडेसे मसाले ऍड करते. थोडासा आहे ना हलकासा गरम मसाला आणि हळद. भरपूर कोथिंबीर पण यामध्ये टाकायची आणि आपल्याला मिरच्या सुद्धा फ्राय करायच्या आहे. तर आता हे जे कांद्याचं आहे ना हे पिठासोबत अगोदर ना मी मिक्स करून घेणार चांगलं. त्याच्यानंतर मग थोडं करून पाणी टाकणार, कारण की एकदम पाणी नाही टाकायचं. पीठ जे पातळ होतं ना तर म्हणजे कांदा भजी आहे ना कुरकुरी होत नाही. आणि कांद्याला कसं पाणी सुटतं, मग त्यामुळे जे कांद्याचं पाणी सुटतं ना तर त्यामध्येच आहे ना हे डाळीच्या पिठाला ना मिक्स करायचं. आणि एकदम घट्ट झालं ना मग एकदम थोडं आहे ना पाणी टाकायचं आणि एकदम असं घट्टच त्याला ठेवायचं. यामध्ये मीठ वगैरे सगळं टाकलेलं आहे मी.
इथे बघा बटाटा भजीचा तयार करून ठेवलं, कांदा भजीचं पण. हे बघा तुम्हाला सांगितलं जास्त पाणी टाकलेलं नाहीये मी, थोडं थोडं पाणी करून असं घट्ट मळून घेतलं. ते मिरच्या सुद्धा स्वच्छ धुवून मधून चिरून घेतल्या. आणि आता जी चटणी आहे ना, मी बनवून अर्धा तास झालेला आहे, तरी पण अजून कलर तसाच आहे बघा. आणि आता ही भजी आपल्याला व्हायला अर्धा तास तरी लागणार. तो त्यानंतर परत मी तुम्हाला पुदिन्याची चटणी दाखवणार का किती अजून तशी आहे, जशी बनवली आहे तशीच आहे. आणि मी काय करते, लगेचच आहे ना सगळं पुसून घेते. 2 वेगवेगळ्या प्लेटमध्ये वेगवेगळी भजी ठेवणार. यामध्ये कांदा भजी ठेवणार, यामध्ये मग मी बटाटा भजी ठेवणार. असं सगळ्यात अगोदर बटाटा भजी. मिरच्या पण फ्राय केल्या मी इथे. भाजी पण झाली आहे. थोडी बटाटा भजी कांदा भजी, परत थोडी बटाटा भजी कांदा भजी, असं म्हणजे असं एकदमच असं गार नको व्हायला ना, म्हणून. ही आपली आहे खेकडा भजी. हे बघा एकदम घट्ट पीठ मी केलेलं आहे, त्यामुळे एकदम असं क्रिस्पी होतं. मस्त अशी कांदा भजी. जसं कांदा भजीचं बघा आपण बाहेर गाड्यावर खातो, खेकडा भजी म्हणतात त्याला. अजिबात सोडा वगैरे काहीच नाही आहे, फक्त एवढंच आहे का पीठ जेव्हा आपण मिक्स करतो ना, तर त्यामध्ये पाणी नको जास्त टाकायला. जेव्हा एकदम खूप जास्त पाणी टाकतो ना, मग ती भजी काय होतात, फ्राय करताना अशी थोडीशी अशी जळून गेल्यासारखी दिसते आणि त्या टेस्ट पण राहत नाही आणि एकदम सॉफ्ट राहते. आणि ही कसं आपण मीडियम परत फास्ट, मीडियम फास्ट करून आपल्याला ही फ्राय करायची असते. गोल्डन ब्राऊन करून कलरचे झालेले आहे. थोडेसे ना वाफ केली ना, मग तुम्हाला दाखवते किती क्रिस्पी झाले. काय बघा तसा पण आवाज येत असेल बघा तुम्ही. तर हे बसलेले आहे बाहेर. मस्त वारा सुटला आहे, थोड्या वेळात पाऊस पडेल. 8 वाजेला सांगितलं होतं, पण आता भूक लागली, पटकन म्हटलं खाऊन घेऊ आता. ओके. आणि चटणी बघा, हे चटणीला बनवून 1 तास झालेला आहे, तरी पण कलर तुम्ही बघू शकता. आणि थंड पण आहे. थंड मस्त लागते ना चटणी, खूप मस्त आहे. अरे हे ट्राय करते मी. कांदा भजी क्रिस्पी झाली आहे का? हे बघ. मम्मा ट्राय कर. हो बटाटेवाला ट्राय कर. इतकी कुरकुरीत, इतकी भारी झाली ना. एकदम मस्त. मिरच्या पण छान झाल्या. हे बघा सगळे खुश झाले. इतके छान झालेले आहे ना कांदा भजी. परत हे आता मला वाटतं 3-4 आहे ना, मी मिरची भजी पण बनवून घेते आता, कारण की पीठ तर आहेच आणि जास्तीचे बनवलेले आहे मी कांदा भजी वगैरे. बघा इथं कांदा भजी कढईमध्ये, परत बटाट्याच्या भजी. मिरच्या कशा थोड्याशा लांब आहे, नॉर्मली ना खूप छोट्या छोट्या ना मिरच्या येतात, त्यामुळे मग या मिरच्यांमध्ये ना थोडंसं मीठ आणि असं जिरे वगैरे भरून मग त्याची मिरची भजी बनवायची, म्हणजे जास्त तिखट लागत नाही. आणि जिऱ्याचं आणि मिठाचा जो फ्लेवर आहे ना, म्हणजे फ्लेवरपेक्षा टेस्ट खूप छान लागते, तिखट लागत नाही मिरची. मिरची भजी बटाटा भजी मिक्स आहे आता. त्यांना गरम गरम मी फ्राय करून देते ना भजी, त्यामध्येच माझं पोट भरून गेलं. आणि 1-2 ट्राय केले मी, खूप छान लागतं एकदम. ऑलमोस्ट संपत आले बघा कांदा भजी. हे बघा यामध्ये एवढं राहिलेलं आहे आणि यामध्ये एवढं. मी आता बसलेले आहे वरांडामध्ये, सर्वांना दिलं. आणि भरपूर जणांना आता असं वाटतं कोमल तुम्ही असं हेल्दी वगैरे जेवण करतात आणि त्याच्यामध्ये आता ही भजी वगैरे. ते बघा मी नेहमी पहिल्यापासून तुम्हाला सांगत आलेले आहे, तुम्ही सगळं खा पण क्वांटिटीनुसार खा. जेव्हा आपण हेल्दी लाईफस्टाईल चूज करतो, याचा अर्थ असा होत नाही का आपण फक्त हेल्दीच खाल्लं पाहिजे, हे असं कधीतरी पदार्थ खायचेच नाही असं नाही आहे. हे खा तुम्ही, आपली लाईफ एन्जॉय करणं सोडू नका. जे आवडतं ते खा, क्वांटिटीमध्ये खा, जेणेकरून मग काय होईल नेक्स्ट म्हणजे पुढच्या दिवशी जो उद्याचा दिवस असेल तेव्हा जास्त जिम करा, एवढंच. आणि मी आता टेस्ट करते. मस्त आहे, चटणी इतकी भारी झाली आणि कांदा भजी पण खूप भारी. त्याच्यामध्ये मस्त तळलेली मिरची पण आहे बघा.
एकदम मस्त छान. कांदा भजी बनवताना मी तुम्हाला टिप्स दिलेली आहे, तर तशाच टिप्स फॉलो करून तुम्ही कांदा भजी बनवा. आणि जमलं तर मला इन्स्टाला तुम्ही फोटो पण पाठवा. आणि व्हिडिओ तर हा तुम्हाला जर आवडला असेल तर हाईप करायला विसरू नका. आणि अजून वेगवेगळ्या प्रकारची भजीची रेसिपी तुमच्याकडे असेल तर तुम्ही मला तसं सांगासुद्धा, ते सुद्धा मी बनवण्याचा प्रयत्न करणार. त्याच्यानंतर इंस्टाग्रामला तुम्ही अजून मला फॉलो केलं नसेल तर कोमल ठोसरे माझं इन्स्टा आय डी आहे, तिथे फॉलो करू शकता. वेगवेगळ्या रेसिपीज असो, मिनी व्लॉग आणि अपडेट देत असते मी, तर तिथे सुद्धा तुम्ही मला फॉलो करा. आता ना वातावरण इतकं भारी झालं, पाऊस पडणार आहे थोड्या वेळात. सगळे पाऊस झाला म्हणून मी ठरवलं मस्त कांदा भजी बनवायची. पण पावसाची वाट बघता बघताना भूक लागून गेली सर्वांना, तर आता एवढा वेळ तर थांबू शकत नाही ना. आता कांदा भजी ट्राय केली आणि मस्त फुललेली बटाटा भजी बघा. एक नंबर. तर आता हे सगळं एन्जॉय करते आणि बोलते. जेवण झालं आणि आम्ही बाहेर राऊंड मारायला आलो. इतकं मस्त वाटतंय ना. आणि तुम्ही बघू शकता वरती आकाश किती सुंदर आहे. आणि लहानपणी कोणाकोणाला असं वाटायचं का आपण असं चालतो तर आपल्यासोबत ते ढगसुद्धा चालतंय है ना. नेहमी मला असं वाटायचं का आपण चाललोय तर मग चंद्र पण आपल्यासोबतच चाललंय का काय असं. तर सगळ्यांनाच वाटत असेल, मला असं वाटतं. पण खूप दिवसानंतर आम्ही ॲक्च्युली राऊंड मारायला आलो. विजा एकदम कडकडत आहे, आवाज येतोय खूप. आणि पावसाला सुरुवात झाली बघा. वारा पाऊस एकदम. आता बघा 5 मिनटं पण नाही झाले, तुम्हाला दाखवत होते मी. आणि एकदम मुसळधार पण. आतमध्ये पाणी येते, बंद कर. सगळं बंद करून टाकलं मी बघा तुम्हाला. हां आता वरती दाखवते बघा. आणि वरंदामधून असा पाऊस बघण्याची मजाच वेगळी आहे, भारी वाटतंय बघा. हो ना, हो ना, फ्रंटला पण खूप पाऊस पडतो बघा, किती मुसळधार. आत्ता आम्ही येऊन फक्त 10 मिनटं झाले, घरात आलो आम्ही. आणि एकदम वातावरण एकदम क्लिअर होतं. आणि जसं घरात वरांदामध्ये येऊन बसलो, कारण की संध्याकाळच्या वेळेस आम्ही वरांदामध्ये बसतो, तुम्हाला सांगते ना मी. 5 मिनिटं पण आले, लगेच एवढा पाऊस सुरू झाला मुसळधार. गेलो होतो ना, पॉसिबल नाही होणार. आणि इथे पाऊस जबरदस्त पडतो. चल बाबू घरात चल.